Hi dear students, welcome to lecture of DCN, डेटा कम्युनिकेशन अँड कम्प्युटर नेटवर्किंगच्या या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर या सब्जेक्टमध्ये आपण प्रिव्हियस क्लासमध्ये पाहिलं होतं सिम्प्लेक्स काय असते, हाफ काय असते आणि फुल काय असते, है ना. या सगळ्या गोष्टी आपण प्रिव्हियस क्लासमध्ये पाहिलं होतं आणि आज या ठिकाणी आता आपण नवीन टॉपिक सुरू करत आहे, ज्या टॉपिकचं नाव आहे ए टू डी अँड डी टू ए. ए म्हणजे होते ॲनालॉग, डी म्हणजे होते डिजिटल. ॲनालॉग आणि डिजिटल हे सिग्नल एकमेकांमध्ये ट्रान्समिट कसे होतात. तुम्हाला मी प्रिव्हियस क्लासमध्ये हेही सांगितलं होतं की हा जो टॉपिक आहे हा तुमचा डिजिटल टेक्निक या सब्जेक्टमध्ये हा टॉपिक झालेला आहे. डिजिटल टेक्निक, ठीक आहे. डिजिटल टेक्निकमध्ये हा शेवटचा युनिट आहे कम्प्युटर ब्रांचचा, जिथे हे झालेलं आहे. डिजिटल टेक्निकमध्ये ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर, डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर, याच्यामध्ये ॲम्प्लिफायर कन्व्हर्टर, ठीक आहे, AD2 कन्व्हर्टर्स, ह्या सगळ्या डायग्राम्स आपण पाहिल्या. तर हे तर रिकॉल करून तुम्ही प्रयत्न केला, समज तुम्हाला माहित असेल तर ठीक आहे, जर माहित नसेल तर आजच्या लेक्चरमध्ये हे सर्व मी तुम्हाला समजून सांगणार आहोत. ॲनालॉगचा अर्थ तुम्हाला माहित आहे की जेव्हा आपण बोलतो तेव्हा बोलत असताना वेव्ह जे आहेत ते असे सायनुसायडल वेव्ह म्हणजे साइन वेव्ह मध्ये तुमचा जो सिग्नल असते तो ॲनालॉग असते. ॲनालॉग सिग्नल हा साइन वेव्ह सारखा असते, असं त्याला आपण काय म्हणतो, ॲनालॉग सिग्नल. जेव्हाही आपण फिजिकली पाहतो तर फिजिकली त्या गोष्टी आपल्याला दिसत नाही, त्याला आपण ॲनालॉग म्हणतो. दुसरी एक गोष्ट, मी जे बोलून राहिलो, मी जे काही बोलून राहिलो कम्युनिकेशन, ते कम्युनिकेशन बोलत असताना मी हवेमध्ये जे आहेत, हवेमध्ये माझा जो साऊंड आहे त्या साऊंडच्या वेव्ह जनरेट होत आहे आणि त्या जनरेट झालेल्या ज्या वेव्ज आहेत त्या वेव्ज माईक थ्रू सीपीयू मध्ये चालल्या. जेव्हा सीपीयू मध्ये चालल्या तर सीपीयू मध्ये ॲनालॉग सिग्नल चालले. सीपीयू मध्ये कोणते सिग्नल चालले, ॲनालॉग सिग्नल चालते. आणि जेव्हाही ॲनालॉग सिग्नल सीपीयू मध्ये गेले, त्या ॲनालॉग सिग्नल सीपीयू मध्ये गेल्यानंतर त्या सीपीयू ला गरज लागते डिजिटल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. डिजिटल म्हणजे 0 आणि 1 या भाषेमध्ये आपला सीपीयू जो आहे तो कन्वर्ट करते आणि कन्वर्ट करण्यानंतर ते डिजिटल सिग्नल मी जे बोलून आलो, हे बोलत असणारे जे डिजिटल सिग्नल आहे ॲनालॉग झालेले कन्वर्ट झाले सीपीयू मध्ये, आणि सीपीयू मध्ये गेलेले जे डिजिटल सिग्नल आहे ते 0 आणि 1 च्या फॉर्मॅटमध्ये, बायनरी फॉर्मॅटमध्ये असते आणि बायनरी फॉर्मॅटमधून ते इंटरनेटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ते पोहोचतात. आणि तुमच्यापर्यंत, लक्ष द्या, तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तुम्हाला जो आवाज येऊन राहिला तो हवेमध्ये आवाज येऊन राहिला, म्हणजे मोबाईलच्या स्पीकर मधून जो तुम्हाला आवाज येऊन राहिला तो आवाज तुम्हाला ॲनालॉग येऊन राहिला. आवाज कसा येऊन राहिला, ॲनालॉग. पण जेव्हा मोबाईल मधून आवाज निघते तेव्हा तो डिजिटल आवाज, मोबाईल पर्यंत पोहोचला डिजिटल आवाज, पण मोबाईल मधून आवाज तुमच्या कानापर्यंत येऊन राहिला तो झाला तुमचा ॲनालॉग. असा ॲनालॉग टू डिजिटल आणि डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर काम करते. ॲनालॉग सिग्नल्स जे असतात किंवा ॲनालॉग सिस्टीम जे असते ते साइन वेव्ह परफॉर्म करते. डिजिटल सिग्नल जे असतात ते स्क्वेअर वेव्ह परफॉर्म करतात. कोणते, स्क्वेअर वेव्ह किंवा रेक्टँगल वेव्ह असे परफॉर्म करते. डिजिटल सिग्नल हे 0-1 च्या फॉर्मॅटमध्ये असते, जिथे हा डिस्क्रीट मानला जाते. डिजिटल सिग्नलला काय मानलं जाते, डिस्क्रीट सिग्नल मानले जाते. पण ॲनालॉग सिग्नल जे असतात ते डिस्क्रीट नसतात, ते कंटिन्युअस असतात. कसे असतात, कंटिन्युअस. हे आपलं पहिलेच झालं होतं, पण तरी एक वेळा आपण पाहू डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर अँड डिजिटल टू अँड इट्स अप्लिकेशन. आता इथं लक्ष द्या, इथं ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर एडीसी ची गरज लागली. एक व्यक्ती काय करून राहिला, माईकवर बोलून राहिला, जे काही जसं मी बडबड करून राहिलो तुमच्या समोर तसा हाही व्यक्ती काय करून राहिला, बडबड करून राहिला. मग जेव्हा हा बडबड करते तेव्हा मायक्रोफोन मधून साऊंड जो आहे तो सीपीयू मध्ये चालला, पण सीपीयू मध्ये जेव्हा चालला तेव्हा तो ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर मध्ये चालला. हा ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर कोण करून राहिला, हा माईक. हा माईक काय करून राहिला, ॲम्प्लिफायरच्या माध्यमातून डायरेक्टली माईकच्या थ्रू आवाज चालला आणि तो चालला सीपीयू मध्ये. म्हणजे हा ॲनालॉग साऊंड चालला, म्हणजे अशी सिग्नल, याला म्हणतो आपण ॲनालॉग सिग्नल. ॲनालॉग सिग्नल चालले आणि ते डिजिटल सिस्टीम मध्ये चालले, म्हणजे सीपीयू मध्ये चालले. आणि सीपीयू माहिती आहे, सीपीयू इज अ कन्व्हर्टर used to convert the analog signal into the digital signal. Analog signal into the digital सिग्नल. तर हा काय करते, ॲनालॉग सिग्नलला कन्वर्ट करते डिजिटल सिग्नल मध्ये, तर डिजिटल सिस्टीम जी आहे ती तुमची तयार होते.
मग अॅनालॉग सिग्नल कन्वर्ट झाले डिजिटल मध्ये. मग डिजिटल मध्ये सिस्टीम मध्ये डिजिटल सिग्नल आले, परंतु ते जर तुम्ही स्पीकर मध्ये ऐकले, कुठे ऐकले? स्पीकर मध्ये. तर ते सिग्नल जेव्हा तुम्ही स्पीकर मध्ये ऐकता तेव्हा ते डिजिटल टू अॅनालॉग होते. काय होते? डिजिटल टू अॅनालॉग. ठीक आहे, डिजिटल टू अॅनालॉग. याला आपण डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर म्हणतो आपण, डीएसी. याला आपण एडीसी. मग आता पहा, जेव्हा हे सिग्नल जेव्हा हा बोलते ना, तेव्हा बोलत असताना हे अॅनालॉग सिग्नल साइन वेव्ह मध्ये असते. कशा फॉर्मॅट मध्ये असते? साइन वेव्ह. आणि जेव्हा साइन वेव्हच्या फॉर्मॅट मध्ये असते तेव्हा हा बोलत असते. तेव्हा काय करत असते? हा बोलत असते. साइन वेव्हच्या फॉर्मॅट मध्ये हा बोलत असतो, हे तुम्हाला माहित आहे. तर जेव्हा हा व्यक्ती बोलतो तेव्हा एडीसी काम करते. एडीसी, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. आणि तेव्हा हे सिग्नल जे आहेत असे सिग्नल असतात विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर हे जेव्हा छोटासा आवाज असते तेव्हा एवढे सिग्नल असतात, जेव्हा आवाज वाढते तेव्हा सिग्नल वाढत वाढत जातात. नंतर हे जे सिग्नल आहे सीपीयू मध्ये, हे जे सीपीयू सिस्टीम आहे, या सीपीयू सिस्टीम मध्ये स्टोअर होतात. जेव्हा ही स्टोअर होते तेव्हा ते डीएसी, डिजिटल अॅनालॉग कन्व्हर्टर जो आहे ह्या 01च्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर होते. कोणत्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर होते? 01च्या. सीपीयू मध्ये स्टोअर झाल्यानंतर सीपीयू मधून स्पीकर मध्ये तो आवाज येते. कुठे येते? स्पीकर मध्ये. जेव्हा ही स्पीकर मध्ये तो आवाज येते तेव्हा स्पीकर मध्ये तो अॅनालॉग साऊंड येते. कोणता साऊंड येते? अॅनालॉग साऊंड येते. हा जो अॅनालॉग साऊंड असते तो असा येते, जसं हे असा. थोडासा डिस्टर्बन्स झालेला असते, हा कंटिन्युअसली असते ओरिजिनल, पण हा कन्वर्ट झालेला असते म्हणून हा थोडासा डिस्टर्ब येते. डायग्राम ही लक्षात ठेवा, हे थोडीशी डिस्टर्ब डायग्राम आहे. हे सिग्नल थोडेसे डिस्टर्ब आहे. म्हणजे याचा अर्थ असा की जेव्हा मी इथून बोलून राहिलो तो ओरिजिनल साऊंड तुमच्या या सिस्टीम मध्ये चालला, ओरिजिनल साऊंड. म्हणून ओरिजिनल साऊंड मध्ये कोणत्याही प्रकारचा नॉईस नसते. काय नॉईस नसते? नॉईस किंवा डिस्टर्बन्स नसते. म्हणून असे ओरिजिनल साऊंड जे आहेत ते ओरिजिनल तुम्हाला वेव्ह पाहायला भेटतात. मग या ओरिजिनलला ओरिजिनल कन्वर्ट करते डिजिटल टू अॅनालॉग कन्वर्ट. हा डिजिटल टू अॅनालॉग कन्वर्ट केल्यानंतर, लक्ष द्या, डिजिटल टू अॅनालॉग कन्वर्ट केल्यानंतर तो स्पीकर मध्ये डेटा पाठवते. आणि स्पीकर मध्ये डेटा पाठवल्यानंतर, लक्ष द्या, स्पीकर मध्ये डेटा पाठवल्यानंतर इथं डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर मध्ये हा स्पीकरचा जो डेटा आहे तो तुमच्या समोर देते आणि थोडी स्पष्टपणे तुम्हाला ऐकू येते. स्पष्टपणे तुम्हाला ऐकू येते डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर मध्ये. क्लिअर झाला? चला आता याची आपण थेअरी पाहू. आपण याचे ऍडव्हान्टेजेस, याचे ऍप्लिकेशन हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर हा कन्वर्ट करते डिजिटल म्हणजे 0 आणि 1 कशामध्ये? अॅनालॉग सिग्नल मध्ये. डिजिटल टू अॅनालॉग म्हणजे डिजिटल सिग्नल. डिजिटल सिग्नलचा अर्थ जेव्हा सीपीयू मधून स्पीकर मध्ये आवाज येते, सीपीयू मधून स्पीकर मध्ये आवाज येते. सगळ्यात पहिले डिजिटल सिग्नल्स काय असतात? हे डिजिटल सिग्नल्स कम्प्युटर आणि मोबाईल डिव्हाइस मध्ये जातात. म्हणजे जे कम्प्युटर आणि मोबाईल डिव्हाइस मधून सिग्नल येतात त्या सिग्नलला आपण डिजिटल सिग्नल म्हणतो. डिजिटल सिग्नल हा स्पष्ट आणि क्लिअर आणि डिस्क्रीट साऊंड देते, त्याला आपण डिजिटल साऊंड सिस्टीम म्हणतो. मी जेव्हा गाडी खरेदी केली म्हणजे फोर व्हीलर, तर फोर व्हीलर मध्ये खरेदी करत असताना मी चेक केलं की मला डिजिटल साऊंड पाहिजे. बम फिरलो एवढ्या ठिकाणी गेलो की कोणता साऊंड लावू, कोणता साऊंड लावलो, कोणता आहुजाचा साऊंड, त्याच्यानंतर अजून पायनियरचा साईन, अशा वेगवेगळ्या कंपन्या दाखवल्या. मग एका मित्राच्या गाडीमध्ये बसलो मी, त्यानं साऊंड ऐकवला तर पायनर कंपनीचा होता. तो एवढा जबरदस्त वाजला कारण की त्याच्यामध्ये डिजिटल साऊंड सिस्टीम होती. डिजिटल साऊंड सिस्टीमचा अर्थ असा होता जेव्हा तबला वाजते तेव्हा त्याचा क्लिअर कट आवाज येते, घुंगरू वाजतात त्याचा क्लिअर कट आवाज येते आणि जे साऊंड असते तो इकडून तिकडे असा घुमते. तो जो आहे तो क्लिअर डिजिटल जो आहे ते साऊंड त्याच्यामध्ये येत असते. पण जेव्हा तो निघते तेव्हा ते सिग्नल प्रोड्यूस करते त्या डिजिटल सिस्टीम मधून. म्हणजे एक अँड्रॉइड सिस्टीम असते त्याच्यातूनच तो साऊंड येत असते. अॅनालॉग सिग्नल कसे असतात? हे रिअल वर्ल्ड डिव्हाइस मध्ये असतात, जसे की स्पीकर असतात, टीव्ही असतात, याच्यामध्ये अॅनालॉग सिग्नल असतात. स्पीकर, टीव्ही याच्यामध्ये काय असतात? अॅनालॉग सिग्नल असतात. मग आता याचा फॅक्ट काय? डीएसीचा फॅक्ट असा आहे की हा ट्रान्सलेटर आहे. डीएसी काय आहे? ट्रान्सलेटर आहे. हा काय ट्रान्सलेट करते? डिजिटलला अॅनालॉग मध्ये. म्हणजे डिजिटल त्याचं इनपुट असते, त्याला अॅनालॉग मध्ये कन्वर्ट करते. जसं सीपीयू आहे तुमचा, सीपीयू हा डिजिटल त्याचे इनपुट आहे, डिजिटलला तो अॅनालॉग मध्ये कन्वर्ट करते. इट प्रोड्युसेस अ स्मूथ कंटिन्युअस सिग्नल फ्रॉम डिजिटल डेटा. तुमचा डिजिटल डेटा तर आला सीपीयू मध्ये, कोणता डेटा आला? हा डिजिटल डेटा तर आला, हा समजून घ्या हा तुमचा डिजिटल डेटा.
या डिजिटल डेटाला हा स्मूथ करण्याचा प्रयत्न करते, अॅनालॉग मध्ये स्मूथ करण्याचा प्रयत्न करते, पण तो स्मूथ येत नाही, थोडासा डिस्टर्बन्स त्याच्यात येते. त्याच्यानंतर एक्झाम्पल, प्लेइंग म्युझिक ऑन मोबाईल फोन. जेव्हा ही मोबाईल फोनवर आपण म्युझिक प्ले करतो ना, तर मोबाईल मधून काय होते, हा तुमचा मोबाईल आहे, या मोबाईल मधून काय प्रोड्यूस होते, साऊंड. काय प्रोड्यूस होते, साऊंड. लक्ष द्या इकडे, मोबाईल मध्ये साऊंड प्रोड्यूस होते, याचा अर्थ काय की याच्यामधून जे डिजिटल सिग्नल असतात ते डिजिटल सिग्नल अॅनालॉग मध्ये कन्वर्ट होतात. कुठं कन्वर्ट होतात, अॅनालॉग. आणि डिजिटल सिग्नल जेव्हा अॅनालॉग मध्ये कन्वर्ट होतात तेव्हा हे याचं बेस्ट एक्झाम्पल बनते डीएसीचं. डिजिटल डेटा त्याला तो अॅनालॉग मध्ये कन्वर्ट करते. साऊंड फ्रॉम स्पीकर, साऊंड फ्रॉम स्पीकर हे याचं दुसरं उदाहरण आहे. अप्लिकेशन पहा, अप्लिकेशन विचारण्यात येते एक्झाम मध्ये. सगळ्यात पहिली अप्लिकेशन आहे डीएसी, डिजिटल टू अॅनालॉग कन्वर्टर. डिजिटलचा अर्थ होते हे असं, हे आहे डिजिटल, याला कन्वर्ट करते अॅनालॉग. अॅनालॉग म्हणजे असं, हे झालं अॅनालॉग. तर डिजिटल टू अॅनालॉग, डिजिटल म्हणजे 0 1 0 1 0, आणि याच्यामध्ये हा डिस्क्रीट किंवा कंटिन्युअस म्हणतो. काय म्हणतो, कंटिन्युअस. याच्यामध्ये सिग्नल नसतात. ऑडिओ सिस्टीम, ऑडिओ सिस्टीम कोणती, ते डिजिटल सिस्टीम, डिजिटलला ऑडिओ मध्ये कन्वर्ट करते. मोबाईल फोन, हे मोबाईल फोन जेव्हा आपण कॉल करतो तेव्हा म्युझिक ऐकतो, जेव्हा व्हिडिओ ऐकतो तेव्हा म्युझिक ऐकतो, जेव्हा व्हिडिओ पाहतो तेव्हा मोबाईल सिस्टीम हा याचा काम करते. कोणाचं, डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टरचं काम करते. कम्प्युटर्स आणि लॅपटॉप, जेव्हा आपण ऑडिओ ऐकतो किंवा डिस्प्ले आउटपुट घेतो कम्प्युटर मधून, तुम्हाला जर समजा काही सॉन्ग ऐकायचं असेल, तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल, तुम्हाला जर ऑडिओ MP3 प्लेअर मधून गाणे ऐकायचे असेल लॅपटॉप मधून, तर तेव्हा याचाच डीएसीचाच अप्लिकेशन ते असते. टेलिव्हिजन सिस्टीम, जेव्हा आपण टीव्ही पाहतो, टीव्ही समोर बसतो, तर टीव्हीचा आवाज आपण वाढवतो, कमी करतो, आवाज आला नाही तर अजून वाढवतो. मग जेव्हा आपण आवाज कमी जास्त करतो तेव्हा जो आवाज असते तो डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टरच्या थ्रू येते. व्हिडिओ सिग्नल जनरेट करते. रेडिओ ट्रान्समीटर्स, रेडिओ ट्रान्समीटर फॉर सिग्नल मॉड्युलेशन. सिग्नल मॉड्युलेशन म्हणजे सिग्नल कमी जास्त होते. रेडिओ ट्रान्समीटरचा अर्थ, जेव्हा रेडिओ वाजते, जसं एखादं नागपूर आहे तर नागपूरच्या आजूबाजूचे जेवढे खेडेपाडे आहेत ते सगळे नागपूरच्या स्टेशनमध्ये काम करते. अकोला जिल्हा आहे, अकोला जिल्ह्याचे जेवढे काही खेडेपाडे त्याच्यावर काम करते. मुंबई डिस्ट्रिक्ट आहे तर मुंबईचे सगळे त्या रेडिओ बँड मध्ये काम करतात. म्हणजे तिथपर्यंतच त्याची जे काही लेंथ आहे तिथपर्यंतच पोहोचलेली असते, रेंज जे आहे ती तिथपर्यंत असते, तिथपर्यंतच त्याचा आवाज जाते. ठीक आहे, पण जेव्हा आवाज जाते तेव्हा तो कन्वर्ट होते अॅनालॉग टू डिजिटल, आणि जेव्हा तो लोक ऐकतात तेव्हा तो डिजिटल टू अॅनालॉग कन्वर्ट होते. गेमिंग कन्सोल, गेमिंग कन्सोल्स, जेव्हा आपण साऊंड किंवा व्हिडिओ आउटपुट पाहतो गेमिंग मध्ये, गेम झोन मध्ये, मुलं जे गेम खेळतात मोबाईल वरती म्हणा किंवा गेम पॅडवर, गेम पॅड वरती म्हणू शकतो आपण, किंवा लॅपटॉप किंवा डेस्कटॉप, याच्यावरती जे काही होते ते याचं बेस्ट एक्झाम्पल आहे अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टरचं. याचे ऍडव्हान्टेजेस काय आहे, याचे फायदे काय आहे डीएसीचे, तर अलाउज डिजिटल डिव्हायसेस टू इंटरॅक्ट विथ द रियल वर्ल्ड. अलाउज डिजिटल डिव्हायसेस टू इंटरॅक्ट विथ द रियल वर्ल्ड. हा याचे फायदे असा आहे की रियल वर्ल्ड सोबत आपण इंटरॅक्शन करू शकतो. रियल वर्ल्ड सोबतचा अर्थ असा होते की जर समजा ChatGPT, जेमिनी नसतं तर आपण फास्ट रिकग्निशन केलं नसतं. यूट्यूब वरती किंवा गुगल वरती आपण मायक्रोफोन ऑन करू शकलो नसतो जर हे नसतं तर. समजलं का? आता मी तुमच्यासोबत स्पष्टपणे बोलू शकू राहिलो, तुम्हाला जर समजलं नाही तर तुम्ही डायरेक्टली तिकडून क्रॉस क्वेश्चन विचारू शकता. हे सगळं बिकॉज ऑफ कशामुळे होते, D2A कन्व्हर्टर प्रोड्युसेस स्मूथ अँड नॅचरल सिग्नल्स. डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर जो आहे ते स्मूथ आणि नॅचरल सिग्नल पाठवतात, म्हणून तुमच्यापर्यंत स्पष्ट आवाज माझा येऊन राहिला. पण स्पष्ट आवाज येण्यासाठी मी एक स्पेशल माईक यूज करतो, त्या माईक मुळेच तुम्हाला आवाज स्पष्टपणे येत आहे. इम्प्रूव्ह साऊंड अँड व्हिडिओ क्वालिटी, हेही एक आहे सर्वात गोष्ट. डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर किंवा अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर नसेल ना, तर साऊंड क्वालिटी जर नसेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट, पिक्चर काय मूवी पाहू शकत नाही. मूवी मध्ये साऊंडचा इफेक्ट नसेल, मूवी मध्ये साऊंड नसेल तर तुम्ही पाहू शकत नाही. पहिलेच्या यात्रा ज्या होत होत्या ना, यात्रा म्हणजे माझ्या आजीच्या वेळेसच्या यात्रा, तुमच्या आजीच्या वेळेसच्या ज्या यात्रा,
त्या याचा चलचित्र होते, चलचित्र ओनली मुव्हेबल, ते असे असे हालत होते फक्त बस, बाकी ना बोलत होते ना काही करत होते, तरी लोक इंटरेस्ट न ते पाहत होते. परत आता तर एवढा ऍडव्हान्स आला, आता तुम्ही कोणता तरी पिक्चर आला धुरंधर, इतका पौरले लोक मॅड सारखा की मला तर टाइमच नाही भेटला आपल्या क्लासमुळे पाहायसाठी, पण बरेचसे लोक म्हणतात खूप चांगला आहे, खूप चांगला आहे, जा पाहायसाठी. त्याच्यात साऊंड इफेक्ट आहे, त्याच्यात काय काय कोणता तरी अवॉर्ड भेटलेला आहे, अशा खूप साऱ्या गोष्टी करतात. पण आपल्याला साऊंड आणि व्हिडिओ क्वालिटी देण्याचं जे काम कोण करते, तो डिजिटल टू अॅनालॉग कन्वर्ट करते. डिजिटल टू अॅनालॉग कन्वर्टर असेल तरच साऊंड क्वालिटी भेटते. मी आताच तुम्हाला फोर व्हीलरची गोष्ट सांगितली की फोर व्हीलर मध्ये माझ्या साऊंड वाजतो, पण मला माझी एक्सपेक्टेशन ज्या साऊंडची होती तो साऊंड मला भेटला नाही. मग ते साऊंड घेण्यासाठी आपल्याला पैसे जास्त खर्च करावे लागतात, ज्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचं डीएसी असते. डीएसी म्हणजे डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर. डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर म्हणजे आपण युट्यूबवर समजा गाणे वाजवले, कुठं युट्यूबवर समजा सॉन्ग प्ले केले, तर त्याचा जो आउटपुट आहे ना तो चांगला येते. आपल्या कानावरती जे आदळतात साऊंड इफेक्ट ते चांगले येतात. इझी टू इंटिग्रेट विथ द डिजिटल सिस्टीम, हे एक महत्वाचं आहे की जेव्हा डीएसी असते, डिजिटल टू अॅनालॉग कन्वर्टर असते, इंटिग्रेशन म्हणजे कॉम्बिनेशन, त्याचं जे मिक्सिंग आहे ते चांगलं असते. डीएसी असल्यामुळे कॉम्बिनेशन चांगलं होते. जर तुम्हाला व्हिडिओ सोबत ऑडिओ पण प्ले करायचा असेल तर दोघांची मिक्सिंग करावं लागते, त्या दोघांचं इंटिग्रेशन करावं लागते. जर समजा डिजिटल टू अॅनालॉग कन्वर्टर किंवा अॅनालॉग टू डिजिटल कन्वर्टर नसेल तर मिक्सिंग चांगली येत नाही. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं कारण एकच आहे की अॅनालॉग टू डिजिटल पहिले कन्वर्ट होऊन राहिला आणि नंतर मग तो डिजिटल टू अॅनालॉग तिकडे कन्वर्ट करत आहे, त्याच्यामुळेच तुमच्यापर्यंत स्पष्ट आणि क्लिअर आवाज येत आहे. आता जर मी इथं फॅन जरी लावला तर फॅनचा आवाज तुमच्यापर्यंत येणार नाही, कारण याच्यामध्ये कन्व्हर्टर आहे, जो कन्व्हर्टर फिल्टर पण करते. फिल्टर म्हणजे काय, नॉईस, हवेचा नॉईस, फॅनचा नॉईस, हा नॉईस काय करते, डायरेक्टली कट करते, उडवून टाकते. एसेन्शियल फॉर मल्टीमीडिया कम्युनिकेशन, ही एक गोष्ट आहे की जेव्हा आपण मोबाईलवरती बोलतो, तर मोबाईलवरती बोलत असताना किंवा कॉलवरती बोलतो किंवा व्हिडिओ कॉलवरती बोलतो, तर बोलत असताना ते कम्युनिकेशन जे आहे ते कन्व्हर्टरमुळेच होते. कोणतेही कन्व्हर्टर म्हणा, अॅनालॉग टू डिजिटल किंवा डिजिटल टू अॅनालॉग, या दोघांमुळे हे जे कॉल लॉग आहे तो चांगला आपला होते, कम्युनिकेशन चांगलं होते. हे बिकॉज ऑफ डीएसी और एडीसी, एवढे सर्व अप्लिकेशन आहे डीएसीचे. परत एक वेळा रिपीट करतो पहा. ॲडव्हान्टेजेस, अलाउ डिजिटल डिव्हाइसेस टू इंटरॅक्ट विथ द रिअल वर्ल्ड, रिअल वर्ल्ड सोबत आपण इंटरॅक्ट करू शकतो डिजिटल डिव्हाइसेस सोबत. स्मूथ आणि नॅचरल सिग्नल्स प्रोव्हाइड करते. इम्प्रूव्ह करते काय, साऊंड आणि व्हिडिओ क्वालिटी. इझी टू इंटिग्रेट विथ डिजिटल सिस्टीम, डिजिटल सिस्टीम सोबत इंटिग्रेशन इझी करते. एसेन्शियल फॉर मल्टीमीडिया कम्युनिकेशन, मल्टीमीडिया कम्युनिकेशन साठी हे काय एसेन्शियल आहे. क्लिअर. नेक्स्ट, हा क्वेश्चन समजला. ह्या क्वेश्चन मध्ये असं होतं, हा क्वेश्चनच असा होता, या क्वेश्चन मध्ये असं तुम्हाला विचारलं होतं की व्हॉट इज डीएसी. ठीक आहे, एक्सप्लेन डिजिटल टू अॅनालॉग कन्वर्ट ऑल्सो इट्स अप्लिकेशन अँड ॲडव्हान्टेज, असा हा क्वेश्चन होता. ठीक आहे, तर याच्या नोट्स बद्दल काही प्रॉब्लेम तुम्हाला जर असतील तर नोट्स बिंदास राहा, नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. ज्याची ऍडमिशन झाली आहे सर्वांना नोट्स भेटतील, सर्वांना. या पहिल्या युनिटच्या नोट्स मी सर्वांना प्रोव्हाइड करतो, त्याच्यानंतर अजून दुसऱ्या युनिटच्या नोट्स ह्या सगळ्या तुम्हाला मी देणार. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा तो आहे अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर, एडीसी. याच्या पहिले आपण पाहिला डीएसी, उलटा डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर. जेव्हा आपण सीपीयू मध्ये काही लावतो तर सीपीयू मध्ये लावल्यानंतर त्याचा आवाज स्पीकर मध्ये येते, तो आहे डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर. लक्षात. आता अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर म्हणजे मी जे बोलून राहिलो ते बोलल्यानंतर आजचा माझा जो आवाज आहे तो सीपीयू मध्ये तो 1010 फॉर्मॅट मध्ये स्टोअर करते, हा अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर आहे. तर लक्ष द्या. आणि एक्सप्लेन विथ द ऍप्लिकेशन अँड ऍडव्हान्टेजेस, हे महत्वाचं आहे. अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर, कन्वर्ट द अॅनालॉग सिग्नल्स इनटू द डिजिटल सिग्नल 0 आणि 1. म्हणजे जे काही कंटिन्युअस सिग्नल असतात, कंटिन्युअसली साइन वेव्ह मध्ये सिग्नल असतात, ते साइन वेव्ह मधले जे सिग्नल असतात ते डिजिटल मध्ये कन्वर्ट करते. हे साइन वेव्ह मधले सिग्नल जे आहेत ते कशामध्ये कन्वर्ट करते, डिजिटल मध्ये कन्वर्ट करते. याचा एक्सप्लेनेशन पहा. अॅनालॉग सिग्नल्स आर कंटिन्युअस सिग्नल. अॅनालॉग सिग्नल काय असतात, कंटिन्युअस सिग्नल असतात. कसे, तुम्हाला माहित आहे अॅनालॉग सिग्नल म्हणजे कंटिन्युअस म्हणजे सारखे, जसं साऊंड असते
हा सारखा असा चालू असते, कंटिन्युअसली चालू असते असा अॅनालॉग सिग्नल. टेम्परेचर कंटिन्युअसली असते, लाईट हा कंटिन्युअसली असते. म्हणून हे सगळेचे सगळे काय झाले तुमचे अॅनालॉग सिग्नल. डिजिटल सिग्नल तुम्हाला माहिती आहे कम्प्युटर मोबाईल हे समजू शकतात आणि हे समजणे कम्प्युटर आणि मोबाईल यांची समजणारी भाषा म्हणजे ते बायनरी लँग्वेज. आणि बायनरी लँग्वेज हे जे आहे हे डिजिटल सिग्नल 0 आणि 1. मग एडीसी ऍक्ट काय करते तर एडीसी हा ट्रान्सलेट करते. एडीसी काय करते ट्रान्सलेट करते. एडीसी हा एक ट्रान्सलेटर आहे जो कन्वर्ट करते एकाला दुसऱ्या ह्याच्यात. एडीसी काय करते लक्ष द्या. एडीसी ची डायग्राम जर काढायची असेल तर तुम्ही काढू शकता. एडीसी ची अशी डायग्राम काढू शकता तुम्ही. एडीसी ची अशी डायग्राम, हे एडीसी आहे. एडीसी ची अशी डायग्राम काढू शकता. एडीसी हे डायग्राम काढा. आता ह्या डायग्राम मध्ये सगळ्यात पहिले अॅनालॉग आहे, तर अॅनालॉग सिग्नल जे आहे ते असे ड्रॉ करू शकतो. असं अॅनालॉग सिग्नल असे ड्रॉ करू शकतो. हे झाले तुमचे अॅनालॉग सिग्नल. आता हे झाले अॅनालॉग, इथे लिहू शकतो आपण अॅनालॉग. ठीक आहे. आता हे जे अॅनालॉग सिग्नल आहे हे अॅनालॉग सिग्नल आपण या एडीसी मध्ये राखतो आणि एडीसी इज यूज टू कन्वर्ट दिस अॅनालॉग सिग्नल इनटू डिजिटल सिग्नल. डिजिटल सिग्नल्स म्हणजे कोणते तर हे डिजिटल सिग्नल हे तुमचे काय डिजिटल सिग्नल. 0 हा 0 हा 1 हा 0 हा 1 हा 0 हा 1. तर हा 0-1 फॉर्मॅट मध्ये डिजिटल सिग्नल काय करते याच्यामध्ये घेऊन येते. क्लिअर. तर रिअल एक्झाम्पल काय याचं तर याचं रिअल एक्झाम्पल काय असेल तर मायक्रोफोन. जो माईक आपण यूज करतो ना तो माईक याचा रिअल सिग्नल आहे की माईक मध्ये जेव्हा आवाज जाते असं माईक आपण जेव्हा बोलतो तर माईक मध्ये जो आवाज जाते तो अॅनालॉग फॉर्मॅट मध्ये जाते. कोणत्या फॉर्मॅट मध्ये जाते अॅनालॉग फॉर्मॅट मध्ये. आणि अॅनालॉग मध्ये गेल्यानंतर व्हॉइस जो असते तो अॅनालॉग मध्ये असते आणि अॅनालॉग हा डिजिटल डेटा मध्ये कन्वर्ट करते आणि हा सेंड करते स्टोअर ऑर सेंड टू कॉल. मग हा काय करते स्टोअर आणि सेंड करते कॉल. एकदम सिंपल आहे. मी जेही बोलून राहिलो हे बोललेलं हा मायक्रोफोन कॅच करते म्हणजे अॅनालॉग सिग्नल हा कॅच करून राहिला आणि जे कंटिन्युअसली सिग्नल आहे ते सीपीयू मध्ये चाललं आणि सीपीयू मध्ये गेल्यानंतर सीपीयू त्याला बायनरी मध्ये कन्वर्ट करतो. कशामध्ये कन्वर्ट करत आहे बायनरी. व्हॉट आर द अप्लिकेशन ऑफ अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर्स. जसं डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टरचं आपण पाहिलं तसं अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टरचे पण काय असतात ऍप्लिकेशन असतात. जसं पहा लक्षात मायक्रोफोन. मायक्रोफोन मध्ये कन्व्हर्टर आहे. कोणतं कन्व्हर्टर आहे एडीसी. एडीसी नसल तर मायक्रोफोन म्हणजे माईक हा कन्व्हर्टर्स करू शकत नाही. मग हा मायक्रोफोन कन्वर्ट करते व्हॉइसला डिजिटल सिग्नल. व्हॉइस डेटा आपला असेल साइन वेव्ह मध्ये असते आणि डिजिटल डेटा कसा असते 010101. मोबाईल फोन जो आहे तो व्हिडिओ कॉल कॅमेरा सेन्सर्स याच्यामध्ये काम करते. मोबाईल फोन्स व्हिडिओ कॉल्स किंवा सॉरी व्हिडिओ कॉल्स नाही व्हॉइस कॉल म्हणजे आपण जे काही बोलतो इंटरनेट थ्रू तो व्हॉइस कॉल. त्याच्यानंतर आहे कॅमेरा सेन्सर्स. कॅमेरा सेन्सर्सचा अर्थ काय की कॅमेराच्या समोर जे आला समोर आल्यानंतर तो वेव्ह जे आहेत त्या सगळ्या सेन्स करते त्याला कॅमेरा सेन्सर्स म्हणतो. कम्प्युटर्स अँड लॅपटॉप. कम्प्युटर आणि लॅपटॉप काय ऑडिओ रेकॉर्डिंग करायसाठी. जेव्हा आपण लॅपटॉप वरती एखादं गाणं म्हणतो तो रेकॉर्ड करते तसा ऑडिओ रेकॉर्डिंग करायसाठी ऑडिओ रेकॉर्डिंग साठी याचा यूज केला जाते. वेबकॅम. कशाचा यूज करतो आपण वेबकॅमचा पण यूज करतो. वेबकॅम काय करते जो काही ऑडिओ व्हिडिओ आहे तो ऑडिओ व्हिडिओ तुमच्या थ्रू घेते आणि तो काय करते सेव्ह करते. डिजिटल कॅमेरा कन्वर्ट लाईट इनटू डिजिटल इमेजेस. डिजिटल कॅमेरा काय करते जो लाईट आहे तो डिजिटल इमेज मध्ये कन्वर्ट करते. लाईटला कशात कन्वर्ट करते डिजिटल इमेज मध्ये. मेडिकल इक्विपमेंट. मेडिकल इक्विपमेंटचा अर्थ काय ईसीजी. ईसीजी तुम्हाला माहिती आहे ना ईसीजी आपल्या हृदयाची चेकिंग असते. आपला जो हार्ट असते तो व्यवस्थित चालत आहे की नाही चालत आहे याची चेकिंग करण्यासाठी ईसीजीचा यूज करते त्याला आपण ईसीजी म्हणतो. हा जो ईसीजी असते हा ईसीजी एक ग्राफ असते. तो ग्राफ जो आहे तो अॅनालॉग असते. कसा असतो अॅनालॉग. मग हा जेव्हा कम्प्युटर मध्ये जाते तेव्हा तो डिजिटल होते. अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टरचं तिथे यूज होते. टेम्परेचर सेन्सर असतात जशी ते हे असते मशीन असते. तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये पाहिले असेल अशी टेम्परेचर गन म्हणून आपण टेम्परेचर गन ते अशी डोक्यावर लावली अशी
की आपल्याला वाटतं हा मारती का काय, पण तो गन लावली की पटकन तो टेम्परेचर पकडत होता. मग ते जे टेम्परेचर गन आहे, हे टेम्परेचर गन त्याला आपण टेम्परेचर सेन्सर म्हणतो. तो सेन्सर सेन्स करते की तुमच्या शरीराचं तापमान किती आहे. ते शरीराचं तापमान मोजते कोण, मेडिकल इक्विपमेंट मध्ये हा एडीसी. सेन्सर अँड आयओटी डिव्हायसेस. सेन्सर तर तुम्हाला माहितच आहे, खूप सारे सेन्सर्स असे आहेत जे सेन्स करतात. सेन्सर्स अँड आयओटी डिव्हायसेस. सेन्सर जनरली आता बऱ्याचशा ठिकाणी सेन्सर यूज केले जाते. सगळ्यात पहिले ड्रोन कॅमेरा तुम्हाला सांगितलं. दुसरा कार, फोर व्हीलरच्या आजूबाजूला सेन्सर्स लागलेले असतात. त्याच्यानंतर अजून मिलिटरी आर्मी सिस्टीममध्ये सेन्सर्स लागलेले असतात की कोणता व्यक्ती कुठं आला का हे चेक करण्यासाठी सेन्सरचा यूज केला जाते. बऱ्याचशा ठिकाणी गिम्बल कॅमेरे जे आहेत त्याच्यामध्ये सेन्सर्स लागलेले असतात. हे सगळे सेन्सर्स फक्त रेकग्नाइज करण्यासाठी असतात. सिग्नल्स अॅनालॉग असू द्या किंवा अजून व्हॉइस सिग्नल असू द्या, हे सगळे सिग्नल रेकग्नाइज करण्यासाठी यूज केले जातात सेन्सर्स. टेम्परेचर, प्रेशर आणि ह्युमिडिटी. टेम्परेचर तर तुम्हाला माहितच आहे. टेम्परेचर काय असते, जर समजा तापमान कमी जास्त झालं तर ते ऑटोमॅटिक माहिती पडते की हे तापमान वाढलं कमी झालं. जसं थर्मामीटर असते. थर्मामीटर आपण घेतो आणि थर्मामीटरनं चेक करतो आणि थर्मामीटर पटकन सांगते की तापमान वाढलं. कसं, कारण अॅनालॉग सिग्नल त्याच्यामध्ये जातात. दुसरा प्रेशर आहे. प्रेशरसाठी एक इक्विपमेंट आहे, तो प्रेशर मोजण्यासाठी यूज केला जातो. त्याचं नाव आहे बॅरोमीटर. काय नाव आहे, बॅरोमीटर. बॅरोमीटर हा एक इक्विपमेंट आहे ज्याच्या थ्रू आपण प्रेशर मोजू शकतो. तर तो बॅरोमीटर काय करते, त्या समुद्र सपाटीचा किंवा जिथचा प्रेशर तुम्हाला काउंट करायचा आहे, तुम्हाला दाब मोजायचा असेल, तो दाब मोजण्यासाठी आपण बॅरोमीटरचा यूज करतो. आणि बॅरोमीटर तेच करते की आजूबाजूचं जे एन्व्हायरमेंट आहे त्या एन्व्हायरमेंट मधला जो काही हवेचा दाब असते तो स्वतः प्रेशराईज जो आहे तो स्वतःवर घेते. किती प्रेशर आहे ते सांगते, त्याला आपण बॅरोमीटर म्हणतो. त्याच्यानंतर ह्युमिडिटी. ह्युमिडिटी तुम्हाला माहिती आहे, जर समुद्राच्या ठिकाणी गेलं तर ह्युमिडिटी खूप जास्त असते तिथं. आता सध्याच्या स्थितीमध्ये ह्युमिडिटी नाही आहे, पण उन्हाळा लागू द्या, आपल्या इकडे कूलर लावू द्या, आपल्या इथे ह्युमिडिटी वाढते घरामध्ये, रूम मध्ये. तर हे जे आहे हे सगळे हवेमधले आहे. जे अॅनालॉग रित्या तुम्हाला दिसते हे सगळं हवेत होणार आहे. हे अॅनालॉग रित्या तुम्हाला दिसते. हे सगळे आपण काय पाहिले, ऍप्लिकेशन्स पाहिले. कोणाचे, एडीसी, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. आता त्याचे फायदे, त्याचे ऍडव्हान्टेजेस पहा. कोणाचे, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टरचे फायदे. ठीक आहे, लक्ष द्या. अलाउज रियल वर्ल्ड अॅनालॉग सिग्नल्स टू बी यूज बाय द डिजिटल डिव्हाइसेस. जे काही डिजिटल डिव्हाइसेस असतील त्याच्यामध्ये जे काही अॅनालॉग सिग्नल्स असतील ते सगळेच्या सगळे अॅनालॉग सिग्नल्स डिजिटल डिव्हाइसेसमध्ये घेऊन घेते. हा डिजिटल डिव्हाइसेसमध्ये जसं फॉर एक्झाम्पल मशीन गन आहे, टेम्परेचर गन आहे. टेम्परेचर गन आपल्या डोक्याला लावली तर टेम्परेचर जे आपल्या डोक्याचं आहे, जे काही टेम्परेचर तो पूर्ण त्याच्यामध्ये घेते. ओरिजिनल तुम्हाला व्हॅल्यू सांगते की याला 101 डिग्री जे काही असेल फॅरनहाइट ते ताप आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डिजिटल डेटा इज इझी टू स्टोअर अँड प्रोसेस. हे एक फायद्याच आहे. अॅनालॉग पेक्षा डिजिटल डेटा हा कधीही इझिली स्टोअर करू शकतो. जसं आता मी जेवढे काही रेकॉर्डिंग्स आहेत हे सगळ्या ॲपवरती डिजिटली स्टोअर करून राहिलो. त्या डिजिटली तुम्हाला दिसणार. म्हणजे तुम्ही तुमच्याकडे नेटवर्क नसेल तर जिथं नेटवर्क असेल तिथं तुम्ही डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड केल्यानंतर नंतर त्या तुम्ही पाहू शकता. दिस इज बिकॉज ऑफ एडीसी. बेटर नॉईज रेजिस्टन्स ड्युरिंग द ट्रान्समिशन. कारण की जेव्हाही आता मी बोलून राहिलो तर बोलत असताना पहिले मी जेव्हा साधा मोबाईलचा कॅमेरा यूज करत होतो तर तिथं याच्यामध्ये नॉईस येत होता, खरखराश आवाज येत होता. पण आता एक माईक यूज करतो मी, ज्या माईकचा यूज करून तो स्वतः त्याच्यामधला नॉईस जो आहे तो खतम करते. जो खरखराट आवाज आहे, बाहेरची आवाज, फॅनची आवाज, स्टुडंटची आवाज जे आहे ते येऊ देत नाही. तर तुमच्यापर्यंत स्पष्ट आवाज जाते. दिस इज बिकॉज ऑफ एडीसी. सपोर्ट ॲक्युरेट मेजरमेंट. हे एक गोष्ट आहे की तुम्हाला जर समजा मेजरमेंट करायचं असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रेशर मोजायचं असेल है ना, त्याच्यानंतर टेम्परेचर मोजायचं असेल, ठीक आहे, प्रेशर मोजायचं असेल, टेम्परेचर मोजायचं असेल, अजून ह्युमिडिटी मोजायचं असेल, तर हा परफेक्ट तुम्हाला उत्तर देते. प्रेशर, टेम्परेचर, ह्युमिडिटी याच्यासाठी हा परफेक्ट उत्तर देते. नंतर एसेन्शियल फॉर मॉडर्न कम्युनिकेशन सिस्टीम. आताच्या कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये याची खूप गरज आहे. आताच्या स्थितीमध्ये या एडीसी ची गरज आहे. कारण की आता मॉडर्नचा जमाना आलाय.
इथून अमेरिकेमध्ये कोणी आपले रिश्तेदार असेल तर आपण आपल्या घरून त्यांच्यासोबत सगळं काही शेअर करू शकतो, त्यांना आपण इथून पाहू शकतो, ते आपल्याला इथून पाहू शकतात. दिस इज बिकॉज ऑफ एडीसी. हे कम्युनिकेशनचे वे आहे. जे नेटवर्क कम्युनिकेशन तर आहे, पण नेटवर्क कम्युनिकेशनच्या आतमधला हा पार्ट आहे ज्याच्यामध्ये अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर आला आणि डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर आला. आता पुढचा जो टॉपिक आहे हा तुमचा कन्व्हर्टर समजला असेल तुम्हाला. ह्याच्यामध्ये ऍप्लिकेशन पाहिले, आपण ऍडव्हान्टेजेसही पाहिले. एक्सप्लेन ASK, FSK आणि PSK. हे काय आहे? ASK, FSK आणि PSK लक्ष द्या. तर हे जे सिग्नल असतात आपले कोणते, अॅनालॉग टू डिजिटल किंवा डिजिटल टू अॅनालॉग सिग्नल जे असतात, जनरली हे अॅनालॉग सिग्नल आहे. आता हे जे व्होल्टेज आहे हे डिजिटल सिग्नल दिसून राहिले तुम्हाला. हे डिजिटल सिग्नल्स पहा कसे दाखवलेले आहे. थोडीशी स्मॉल करतो म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे. लक्ष द्या. हे जे आहे हे आहे सिग्नल. सगळ्यात पहिलं सिग्नल जे आहे ते आहे डिजिटल सिग्नल. कोणतं सिग्नल आहे? डिजिटल सिग्नल. तर हा जो डिजिटल सिग्नल आहे तो तुम्हाला इथे दाखवत आहे. तर डिजिटल सिग्नल जो आहे तो इथं असं दाखवलेला आहे. हा डिजिटल सिग्नल इथं 1 आहे. जेव्हा इथं गेला तर इथं काय आला? 0 झाला. ठीक आहे, याला आपण TB म्हटलं, TA म्हटलं. परत हा सिग्नल वरती गेला 1 झाला. हा सिग्नल खाली आला काय झाला? 0 झाला. क्लिअर? तर हे जे सिग्नल आहे हे डिजिटल सिग्नल आहे. कोणते सिग्नल आहे? डिजिटल सिग्नल. पण डिजिटल सिग्नल मध्ये आता जे कन्वर्ट होऊन राहिले हे सगळे अॅनालॉग सिग्नल आहे. हे सगळे कोणते आहेत? अॅनालॉग सिग्नल आहेत. ठीक आहे, तर अॅनालॉग सिग्नल जे आहेत हे वेगवेगळे याचे नाव आहे, ते नंतर मी तुम्हाला समजून सांगतो. हे जे सिग्नल्स आहेत, तर पहिला डिजिटल सिग्नल आहे, दुसरा जो आहे तो कॅरियर सिग्नल आहे. कोणता सिग्नल आहे? कॅरियर सिग्नल. ASK होते अँप्लिट्यूड शिफ्ट किंग. कोणता होते? अँप्लिट्यूड शिफ्ट किंग. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग FSK. लक्षात ठेवा, फुल नेम सांगू राहिलो मी. त्याच्यानंतर फेज शिफ्ट, फ्रिक्वेन्सी आणि फेज शिफ्ट अँप्लिट्यूड शिफ्ट किंग. ठीक आहे, तर त्याचे फुल नेम जे आहे तुम्हाला सांगून दिले की हे असे असे याचे फुल नेम. आता पहिला जो आहे तो कॅरियर सिग्नल आहे. कॅरियर सिग्नल हा कसा होते? लक्ष द्या. कॅरियर सिग्नल जेव्हा हा डिजिटल 1 असते, लक्ष द्या, डिजिटली काय असते? 1 असते. तर डिजिटली 1 असताना कॅरियर सिग्नल पहा कुठून स्टार्ट होते? इथून वरतून. हा कॅरियर सिग्नल्स आहे आणि एक समान आहे. ठीक आहे, एक समान आहे कॅरियर सिग्नल्स असा. इथपर्यंत किती झाले याचे? 1 2 3 4 4 झाले पूर्ण टोटल, आणि पाचवा इथं संपते. हा झाला कॅरियर सिग्नल. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट महत्वाची पहा, झिरोच्या वेळेत हा सेम राहत आहे. झिरोच्या वेळी सेम येत आहे. कॅरियर सिग्नल्स मीन्स दिस सिग्नल्स आर सेम ऍट ऑल टाइम. कॅरियर सिग्नल्स हे असे सिग्नल असतात, लक्षात द्या मी काय म्हणलो. कॅरियर सिग्नल हे असे फक्त घेऊन जाण्याचं काम करतात, घेऊन जाण्याचं काम करतात बस. काही घेऊन देणे त्याला. हा इथं 0 झाला त्याच्यावर काही फरक पडला का नाही? हा सारखाच आहे. जो अँप्लिट्यूड याचा आहे, जो अँप्लिट्यूड इथे आहे, तो अँप्लिट्यूड आहे, इथे अँप्लिट्यूड आहे, सेम अँप्लिट्यूड आहे. The amplitude does not change in the carrier signal. कॅरियर सिग्नल मध्ये अँप्लिट्यूड बदलत नाही, म्हणजे याचा अँप्लिट्यूड सेम राहते. याच्या वेव्स पण बदलल्या नाही, जसाच्या तसा चालल्या आहे. झाला क्लिअर? कॅरियर सिग्नल. ASK चा अर्थ होते अँप्लिट्यूड काय? अँप्लिट्यूड शिफ्ट किंग. अँप्लिट्यूड याचा शिफ्ट होते. काय शिफ्ट होते? अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड कसा शिफ्ट होते पहा. ही जी लेवल असते याला आपण काय म्हणतो? अँप्लिट्यूड. काय म्हणतो? अँप्लिट्यूड. आता हा जो अँप्लिट्यूड आहे हा शिफ्ट होते. जेव्हा पहिला 1 राहते तर 1 च्या वेळेस काहीच नाही होत, पण 0 होते तर अँप्लिट्यूड शिफ्ट झाला. शिफ्ट म्हणजे छोटा झाला, अँप्लिट्यूड काय झाला? स्मॉल झाला. डबल 1 आला तर अँप्लिट्यूड वाढला. डबल 0 झाला तर अँप्लिट्यूड काय झाला? स्मॉल झाला. हे लक्षात ठेवा. तर म्हणून याला म्हटलेलं आहे अँप्लिट्यूड शिफ्ट किंग. अँप्लिट्यूड शिफ्ट किंग. अँप्लिट्यूड शिफ्ट किंग हा असा आहे. ASK अँप्लिट्यूड शिफ्ट किंग. हे कोण आहे? हे कुठं होते? तर जेव्हा डिजिटल टू अॅनालॉग कन्वर्ट होते तेव्हा हे सगळ्या गोष्टी घडतात. दुसरा आहे FSK. FSK म्हणजे होते फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग. फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग. आता इथं फ्रिक्वेन्सी शिफ्ट होते. फ्रिक्वेन्सी म्हणजे या दोघांमधला डिस्टन्स, हा जो फ्रिक्वेन्सी आहे तो शिफ्ट होते. जसं आता इथं पहा, इथं किती आहेत? 1 2 3 4 5 6 आणि 7 आहे. इथं पहा 1 2 आणि 3 आहे.
इथं 3 आहे आणि इथं याचे जे नंबर ऑफ टर्म्स आहेत ते आहेत 1 2 3 4 5 6 7 7 शिफ्ट आहे. इथं तसं 7 1 आहे तर 1 आहे म्हणून, आणि इथं परत 3 आहे म्हणून इथं फ्रिक्वेन्सी जी आहे ती शिफ्ट होत आहे. म्हणून याची जी याचा अर्थ ही जी दूर झाली याचा अर्थ फ्रिक्वेन्सी काय झाली, याची शिफ्ट झाली. एका एका याच्यात 2 व्हायला पाहिजे पण एका याच्यात एकच होऊन राहिली म्हणजे फ्रिक्वेन्सी काय झाली, शिफ्ट. आणि म्हणून याला FSK म्हणतो. काय म्हटलेलं आहे, FSK. म्हणून याला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग. फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग FSK. काय म्हणतो आपण याला, FSK, फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग. तर इथं जास्त मॉड्युलेशन असते, इथं मॉड्युलेशन कमी होते. इथं जास्त मॉड्युलेशन होते, इथं मॉड्युलेशन काय होते, कमी होते. म्हणून याला आपण फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग म्हणतो. पुढचा जो आहे तो फेज. काय होते, फेज. फेजचा अर्थ पहा काय होते, फेजचा अर्थ काय होते, जसं आपण इकडून बाण मारला तर तो बाण याच्या रिव्हर्स मध्ये होते, याला म्हणतो आपण फेज शिफ्ट. समजा इकडून याचं डायरेक्शन आहे म्हणजे हा झाला इकडून इकडे पॉझिटिव्ह तर हा निगेटिव्ह, याला आपण फेज शिफ्ट म्हणतो. तर लक्ष द्या, हा आहे तुमचा पॉझिटिव्ह, हा काय निगेटिव्ह. लक्ष द्या, हा काय तुमचा पॉझिटिव्ह, हा काय निगेटिव्ह. तर बा ह्या जेव्हा 1 असते, काय असते, 1 असते, तर 1 असताना याचा फेज इथून चालू होऊन राहिला. ठीक आहे, हा जो आहे इथून असं चालू होऊन राहिला, इथं झाला येईल. पण जेव्हाही 0 आला तर हा इथून चालू आला पाहिजे, पण हा इथून चालू झाला म्हणजे हा निगेटिव्ह पासून स्टार्ट झाला, हा पॉझिटिव्ह पासून स्टार्ट झाला, हा निगेटिव्ह पासून स्टार्ट झाला. लक्ष द्या, फेज शिफ्ट झाला, इथं हा फेज बदलला. ठीक आहे, मग परत 1 आला तर हा पॉझिटिव्ह पासून स्टार्ट झाला, पहा इथूनच स्टार्ट झाला असा. याला फेज शिफ्ट म्हणतो आपण. काय म्हणतो, फेज शिफ्ट. इथून परत हा निगेटिव्ह आहे म्हणजे 0 आहे म्हणून याचा फेज खालून चालू, याला आपण म्हणतो फेज शिफ्ट. काय म्हणतो, फेज शिफ्ट. क्लिअर झाला. तर आपण जेव्हा ही डिजिटल सिग्नल हे अॅनालॉग मध्ये कन्वर्ट होते, काय डिजिटल सिग्नल हे अॅनालॉग मध्ये कन्वर्ट होते, तेव्हा त्याचे कन्वर्जन होत असताना त्या सिग्नलचं जे काही आहे ते ट्रान्समिशन होते, त्या सिग्नलचं कन्वर्जन होते. तर ते कन्वर्जन आपण पाहिलं डिजिटल सिग्नल, कॅरियर सिग्नल, ASK सिग्नल, FSK सिग्नल आणि PSK सिग्नल. कॅरियर सिग्नल मध्ये ऑल सिग्नल्स आर इक्वल, ऑल सिग्नल्स एम्प्लिट्यूड आर इक्वल, चेंज होत नाही. 1 असो का 0 असो का 1 असो का 0 असो काही असो. ASK मध्ये आपण पाहिलं एम्प्लिट्यूड कमी होते, 1 च्या वेळेस एम्प्लिट्यूड करेक्ट राहते, 0 च्या वेळेस एम्प्लिट्यूड कमी होते, 1 च्या वेळेस परत वाढते, 0 च्या वेळेस कमी होते. FSK मध्ये पाहिलं आपण एम्प्लिट्यूड जो आहे 1 च्या वेळेस वाढते आणि याच्या वेळेस कमी होते, एम्प्लिट्यूड वाढते कमी होते. PSK मध्ये आपण पाहिलं याचा एम्प्लिट्यूड जो आहे तो फेज चेंज होते, 1 च्या वेळेस वरती जाते आणि 0 च्या वेळेस मायनस, 1 च्या वेळेस पॉझिटिव्ह जाते, 0 च्या वेळेस मायनस राहते. क्लिअर झाला. आता हे जे पॉइंट्स आहेत ते आपल्याला थेरॉटिकल पाहायचे आहे. कसे पाहायचे, थेरॉटिकल. तर लक्ष द्या, ASK चा फुल फॉर्म होते एम्प्लिट्यूड शिफ्ट किंग. डेटा जो आहे तो ट्रान्समिटेड बाय चेंजिंग द एम्प्लिट्यूड ऑफ द कॅरियर सिग्नल्स. कॅरियर सिग्नलचा एम्प्लिट्यूड हाय म्हणजे 1 होते, 0 म्हणजे लो होते. सिंपल बट हायली अफेक्टेड बाय द नॉइस. याच्यामध्ये खूप सारा नॉइस असते म्हणून यूज इन RFID ऑप्टिकल कम्युनिकेशन. जर ऑप्टिकल कम्युनिकेशन करायचं असेल तर तिथे याचा यूज केला जाते. FSK म्हणजे फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग. फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग म्हणजे याचा यूज पहा, डेटा इज ट्रान्समिटेड बाय द चेंजिंग द फ्रिक्वेन्सी ऑफ द कॅरियर सिग्नल. कॅरियर सिग्नलची फ्रिक्वेन्सी जी आहे ते चेंज होते. जसं मी सांगितलं की जवळ 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 येतात ते वेव्ह, पण नंतर फ्रिक्वेन्सी चेंज होते, दूर 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 जातात, तर फ्रिक्वेन्सी चेंज होते. 1 म्हणजे हायर फ्रिक्वेन्सी, 0 म्हणजे लोअर फ्रिक्वेन्सी. याच्यामध्ये नॉइज जो आहे तो कमी, म्हणजे जास्त आवाज जेव्हा जाते तेव्हा नॉइज कमी जाते, बाकीचा जो कर्कश आवाज आहे तो कमी जाते याच्यामध्ये. म्हणून हा ASK पेक्षा चांगला आहे. कोणापेक्षा, ASK पेक्षा बेटर आहे, चांगला आहे. हा कुठं यूज केला जाते, जेव्हा वॉकी टॉकी आपण पाहतो. वॉकी टॉकी सांगा बरं कोणता आहे, सिम्प्लेक्स आहे, सिम्प्लेक्स आहे, हाफ आहे की फुल आहे, पटकन सांगा. वॉकी टॉकी कशाचं एक्झाम्पल आहे, कोण सांगते. वॉकी टॉकी कशाचं एक्झाम्पल आहे, सिम्प्लेक्स आहे, हाफ आहे की फुल आहे, माहित नाही. हाफ आहे. कोणता आहे, हाफ. ब्लूटूथ, ब्लूटूथ जो आहे, ब्लूटूथ आपण ब्लूटूथ तुम्हाला माहिती आहे, तर ब्लूटूथ मध्ये फ्रिक्वेन्सी असते पण एवढी स्ट्रॉंगही नसते एवढी वीकही नसते.
ब्लूटूथ ठीक आहे. तर फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग ब्लूटूथ इज द ऑल्सो वन एक्झाम्पल. त्याच्यानंतर आहे पीएसके. पीएसके म्हणजे फेज शिफ्ट किंग. फेज शिफ्ट म्हणजे तुम्हाला सांगितलं पॉझिटिव्ह म्हणजे वरतून चालू होते, निगेटिव्ह म्हणजे खालून चालू होते. तर पहिला पॉझिटिव्ह मध्ये फेज शिफ्ट करते, नंतर फेज हे करते. डेटा इज ट्रान्समिटेड बाय चेंजिंग द फेज ऑफ द कॅरियर सिग्नल. जेव्हा फेज चेंज होते डेटा ट्रान्समिट होते. 1-0 रिप्रेझेंट करते डिफरन्स फेज अँगल. 1 हा वरून चालू होते, 0 हा खालून चालू होते. बेस्ट नॉइज परफॉर्मन्स अँड हाय डेटा रेट. सर्वात चांगला जर असेल तर तो आहे पीएसके फेज शिफ्ट. फेज शिफ्ट जेव्हा वायफाय, जेव्हा सॅटेलाइट, जेव्हा मोबाईल कम्युनिकेशन होते तेव्हा फेज शिफ्ट किंगचा यूज केला जाते. म्हणजे या कन्व्हर्टरचा, हे कन्व्हर्टर यूज केले जातात अॅनालॉग टू डिजिटल, डिजिटल टू अॅनालॉग. याच्यामध्ये जे सिग्नल्स असतात ते सिग्नल्स वायफाय झालं, जसं आपण वायफायनं डेटा ट्रान्समिट करतो. दुसरी गोष्ट सॅटेलाइटनं, म्हणजे आपल्याला जे पिक्चर टॉकीज आहेत, मोठमोठ्या पिक्चर टॉकीज सॅटेलाइटनं मूवीज आपल्याला दाखवतात. सॅटेलाइटनं आपण आपल्या घरी जे डिजिटल सेटअप बॉक्स आहेत ते सॅटेलाइट थ्रू आता सगळं काही दिसून राहिलं. हे बिकॉज ऑफ सॅटेलाइट. आणि सॅटेलाइटमध्ये फेज शिफ्ट किंग या सिग्नलचा यूज केला जाते, म्हणून तुम्हाला क्लिअर दिसते. मोबाईल कम्युनिकेशन हे क्लिअर कट तुम्हाला माहित पडते. मग क्लिअर कट म्हणजे आता सध्या हे मोबाईल कम्युनिकेशनच आहे, असं समजा की हा मोबाईलच आहे. या मोबाईल मधून जे काही कम्युनिकेशन आहे त्याला आपण मोबाईल कम्युनिकेशन म्हणतो. आणि हे सगळं बिकॉज ऑफ फेज शिफ्ट किंग सिग्नल मध्ये होते. ठीक आहे. तर आता आजच्या क्लासमध्ये आपण हे 3 पॉइंट क्लिअर केले. कोणते कोणते? एएसके, एफएसके आणि पीएसके. सोबतच आपण पाहिलं अॅनालॉग डिजिटल, अॅनालॉग सिग्नल डिजिटल मध्ये कन्वर्ट कसे होतात, डिजिटल सिग्नल अॅनालॉग मध्ये कसे कन्वर्ट करतात, हे आपण या क्लासमध्ये पाहिलं. आणि हा जो आहे, हा आजचा क्लास जो आहे हा नवीन टॉपिक आपण घेतला होता. याच्या पुढचा जो टॉपिक आहे तो नेटवर्किंग. नेटवर्क म्हणजे काय असते तर हे आपण पुढच्या क्लासमध्ये घेणार आहोत. अजून जवळपास 3 ते 4 क्लास लागतील आपल्याला, किंवा 2ही क्लास लागू शकतात. तर हे सिलेबस कंप्लीट करण्यासाठी पहिला युनिट याला 2 ते 3 तास किंवा 3 लेक्चर पकडून घ्या, 3 ते 4 पकडून घ्या. ते हे 4 लेक्चर मध्ये तुमचा खतम होऊन जाईल हा युनिट. आणि याच्यामध्ये एवढंच आहे, या युनिटमध्ये एवढंच, म्हणजे अजून बाकी आहे. तर ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊ. आज आपण इथेच थांबू. कोणाला काही डाऊट असेल तर यू कॅन आस्क मी. काही प्रॉब्लेम असेल तर विचारा.